पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. थंबनेल पाहत आहे तुम्ही. 2017 जी प्रश्नपत्रिका होती पेपर क्रमांक 1, ओके, त्याचं आपण डेट ॲनालिसिस करत आहोत. ओके, 2017 पासून 2026पर्यंत जे काही पेपर झाले, एकूण 4 पेपर फक्त MPW सार्वजनिक आरोग्य विभाग आरोग्य सेवक जे झेडपीसाठी म्हणलं जातं, परंतु सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी किंवा कार्यकर्ता, मल्टीपर्पज वर्कर, ओके, मल्टीपर्पज वर्कर असा नामाभिधान आहे, ज्याच्यासाठी 12वी विज्ञान आणि SI ही जी आहे ती पात्रता आहे. ओके, या प्रश्नपत्रिकेचं डाटा ॲनालिसिस करतो, म्हणजे प्रश्न कशावर होते, काय होते, याचा अनुषंगानं आत्तापर्यंत 2021 आणि 2023ची पाहिलेली आहे. 2023च्या अभ्यासक्रमानुसार सर्वप्रथम तुम्हाला अभ्यास करायचे आहे. त्यानंतर 2021 2017 यावर्षी झालेल्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून जे याच्यामध्ये नाही ते तुम्हाला अभ्यास करायचे. ओके, सोबत तुम्हाला आता आणखीन एक सांगायचं झालं, तुम्ही कुठेही कोर्स जॉईन करणार, ओके, नक्कीच करणार. मग सध्याच्या कंडिशनला जर जाहिरात येण्यापूर्वी 149 रुपयामध्ये जर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ, टेस्ट सिरीज, ओके, टेस्ट सिरीज पण याच्यातच MCQ, ओके, PYQ, ओके, नोट्स, पण नोट्सची एकच अट आहे, काही नोट्स जे पुस्तकासाठी आहेत आरोग्य विभाग तांत्रिक डायरेक्टरचे ते तुम्हाला PDF डाउनलोड करता येणार नाहीत. ओके, परंतु आणि आरोग्य चालू घडामोडी, ओके, आरोग्य चालू घडामोडी 2026चे असो की 2025चे असो, हे सर्व आणि नॉन टेक्निकलचे देखील काही प्रमाणात, मोठ्या प्रमाणात, आता बघा प्रॉमिस आपण जेवढं करतो तेवढं देतो, परंतु एक्स्ट्रा जे आहे ते देतो, ते सगळं या कोर्समध्ये तुम्हाला मी द्यायचा प्रयत्न करणार आहे. ओके, आता हा मार्केटिंगचा भाग झाला, तुम्हाला कंटाळा आला असेल, परंतु नवीन विद्यार्थी जे पहिल्यांदा बघतात त्यांच्यासाठी हे सांगणं गरजेचं आहे. ओके, कृपया जॉईन करा. परीक्षेच्या अगोदर जर आली जाहिरात आली तर याला फी मात्र नक्की करणार आहे, 299 ते 499. ओके, कारण दुसरीकडे पाहतोय मी त्यांच्या बरोबरीनं देऊन देखील आपलं फी मात्र अल्प आहे. ओके, त्यानंतर जर TCSची कुठलीही परीक्षा असू द्या, 200 प्रश्नपत्रिका तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात सोडवण्यासाठी उपलब्ध आहेत आणि तिची ऑनलाईन फी आहे तो केवळ 59 रुपये उपलब्ध होतात. जसं तसं प्रश्नपत्रिका ग्रुप वाईज असतील की नॉन ग्रुप वाईज असतील ते सगळे 59 रुपयामध्ये आहे आणि टर्निंग पॉईंट्स ॲपवर आहे. आणि आरोग्य एक्झाम ही आरोग्यासाठी महाराष्ट्रातील सगळं टॉपचं जी चॅनल आहे टेलिग्राम, ते सगळं तुम्हाला PDF वगैरे माहिती अपडेट मिळेल. तर 2017चं डेटा ॲनालिसिस जे आहे ते पाहणार आहोत. आता अशा प्रकारचं सायंटिफिक अभ्यास करायचं कारण हे बघा, मी ज्यावेळेस म्हणजे 4 दिवसाखाली एक व्हिडिओ बनवला का 5-6 दिवसाखाली, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की काही आजार आहेत जे आपल्या पुस्तकात, पूर्वीच्या पुस्तकात नव्हते, परंतु ते 2000 जी ह्याला परीक्षा झाली, कशाला 2023ला झाली, त्यावर तब्बल 10 प्रश्न होते 80 पैकी. सुदैवानं ह्याच्यातले काही जे टॉपिक आहेत जे पुस्तकात नाहीत म्हणून ते मेंटरशिप प्रोग्राममध्ये आधीच ॲड केलेले होते म्हणून ते कव्हर झाले, बरोबर. परंतु त्यावेळेस आरोग्य विभाग तांत्रिक डायरीमध्ये जी 6वी आवृत्ती आहे त्यात कुठलंही कॉम्प्रोमाइज मी केलेलं नाही. आणि जर कुठं काही कॉम्प्रोमाइज झालेलं असेल पेजेसच्या संख्येमुळं, तर त्याची पूर्णपणे जबाबदारी मी मेंटरशिपच्या माध्यमातून मी घेणार आहे आणि घेतलेली आहेच. ओके, आता हे एक लक्षात घ्यायचे आपल्याला 2017चा जो पॅटर्न आहे तो कसा होता. ओके, तुम्हाला मुख्य घटक मी बनवले, त्यामध्ये रोग हा जो आहे सर्वाधिक जो प्रश्न आहे आणि जो 2023ला 80 पैकी 80 प्रश्न यावर होते तो म्हणजे रोग, डिसिजेस, वेक्टर बॉर्न डिसिजेस, वॉटर बॉर्न डिसिजेस, त्याच्यावर उपाययोजना, प्रिव्हेन्शन जे काय आहेत ते. परंतु 2017ला 44% होते, कारण 2017ला अभ्यासक्रम डिक्लेअर नव्हता. परंतु पोषणमध्ये देखील तुम्हाला माहिती आहे, पोषणचं कंटेंट ज्यावेळेस आपण अभ्यास करतो बघा, वारंवार तेच असतं. त्यामध्ये तुम्ही 4 प्रकारचे पार्ट मी जे आहे ते नेहमी म्हणतो. पहिला पार्ट आहे पाणी हा घटक, त्यानंतर ऊर्जा निर्मितीमध्ये काय कन्सिडर करतो मी, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि कर्बोदके. ओके, म्हणजे ह्यांचा समावेश ऊर्जा निर्मितीमध्ये, कारण एनर्जी मिळत असते त्यापासून. त्यानंतर जीवनसत्व आणि त्यानंतर आहे आपलं महत्त्वाचं खनिज द्रव्य, ओके, मिनरल्स. आता ह्याच्यामध्ये एक प्रकार आणखीन एक ॲड करू शकतो आपण, अन्न व अन्नातील भेसळ, परंतु यावरती जास्त प्रश्न नाहीत, ते ह्याच्यामध्येच कन्सिडर होऊन जात आहे. परंतु परीक्षेच्या दृष्टीनं पोषणमध्ये आता पोषणचा आणि 2026च्या परीक्षेमध्ये सहसंबंध आहे का, तर आहे. कारण पोषणमध्ये जीवनसत्वाच्या अभावी आधिक्यामुळे कोणते आजार होतात हा प्रश्न प्रकार झाला. कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावी आधिक्यामुळे आजार होतो हा एक प्रश्न झाला. त्यानंतर प्रथिने यांच्या कमतरतेमुळे काय आजार होतो, फॅट्सच्या ह्याच्यामुळं काय होत असतं, बॅड कोलेस्ट्रॉल आणि
गुड कोलेस्ट्रॉल कोणतं, LDL कोणतं, HDL कोणतं. दीज टॉपिक आर रिलेटेड टू द हेल्थ मीन्स डिसिजेस. ओके, जर एक्झामच्या बाबतीत जर विचार केला तर डिसिजेसचा फोकस केलं तर हा देखील आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं आहे. मी काय म्हणतोय, एक वेळेस जर तुम्हाला बाउन्स टाकला, गुगली टाकला, यॉर्कर टाकला तर तिथं तुमचा टिकाव झाला पाहिजे. आपल्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे. ओके, मोस्ट क्रुशियल सिलेबस जो आहे तो 80 मार्काचा आणि मेरिट तोच ठरवणार आहे. ओके, तिथं माझ्याकडून कुठले कमी पत्रता नाही पाहिजे. नॉन टेक्निकल 20 प्रश्नाची तुम्हाला मी हजार मी प्रॅक्टिस करून घेतलं मेंटरशिप प्रोग्राममध्ये, तर विथ एक्सप्लेनेशन देण्याचाच माझा प्रयत्न आहे. आणि माझं परफेक्शन सगळ्या विषयामध्ये, परंतु पुस्तकाचं आरोग्यभाग तांत्रिक डायरीचं नाव झाल्यामुळं मी तिथं कमी विथ यूट्यूबवर मेंटरशिपमध्ये कमी नाही पडलं पाहिजे. म्हणून मी प्रॉपरली ह्या वेळेस फोकस करत आहे. कारण मागच्या वेळेस मी फोकस यूट्यूबवर किंवा ॲपवर फक्त टेस्ट दिले होते, ते बी परीक्षेच्या शेवटी, परंतु मी तिथं कमी पडलो होतो. परंतु ज्यावेळेस मीच इथं इन्व्हॉल्व्ह झाल्यानंतर पुस्तक, यूट्यूब आणि मेंटरशिप प्रोग्राम आणि टेलिग्रामनी पुस्तकाच्या मार्फत मी खूप केलं, परंतु यूट्यूब आणि ॲपच्या मार्फत यावर्षी मी खूप काही करणार आहे. ओके, म्हणजे एकही मार्क जाणार नाही याची काळजी घ्यायचा प्रयत्न आहे. ओके, आता समजलं. त्यानंतर मानवी शरीर आहे. मानवी शरीर यावर 60% जे प्रश्न आहेत ते 2017च्या पेपर 1मध्ये होते. पर्यावरणावर 5% होते. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, ॲक्च्युली राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम हे तुम्ही रोग याच्यामध्येच कन्सिडर करायचं आहे, परंतु त्याला आपण वेगळं घटक घेतलेलं आहे. त्यानंतर लोकसंख्येवर 5% प्रश्न होते. आरोग्य सांख्यिकीवर 5% प्रश्न होते. ओके, आता हे लक्षात आलं. आता इनडायरेक्ट जर विचार केला आपण, इनडायरेक्ट सांगतो मी तुम्हाला. लोकसंख्या जर टॉपिक सोडला, याचा समावेश आपण डिसिजेसमध्येच करायला पाहिजे. ओके, मी सांगितलं कशामुळं हे होते. ओके, आजार हे पर्यावरण आरोग्याशी निगडीत आहे आणि त्यावर आजार, रोग वगैरे होत असतात. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, कोणत्या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी कोणता राष्ट्रीय कार्यक्रम राबवला गेला, हे सगळं कन्सिडर कशामध्ये केलं जातं. आरोग्याशी निगडीत रोग याच्याशी सहसंबंध आहे. आरोग्य सांख्यिकीमध्ये दिनविशेष. ओके, डेफिनेशन, जन्मदर काय, मृत्यूदर काय, माता मृत्यू प्रमाण काय, ह्याचा समावेश होतो. ओके, हे जे जुने विद्यार्थी आहेत हे समजून घ्या. जर तुम्ही डबल रिपीट ऐकत असाल आणि तुम्ही कधी जर नोकरी लागला असाल तर ॲटॉमिक हॅबिट ही जी पुस्तक आहे ना ती वाचा. म्हणजे एकच गोष्ट रिपीट केल्यामुळे कशा प्रकारे परफेक्शन येतं तसं माझ्यामध्ये आलेलं आहे. मला माहिती आहे की आता ह्या वर्षी काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, यात काही डाऊट नाही. म्हणून तर मी कोर्स पण लॉन्च केलेला आहे आणि पुस्तक पण आणि हे सगळं यूट्यूबवर पण देणार आहे. ओके, त्यानंतर आकडेवारीमध्ये तुम्ही पाहणार असाल तर हे बघून घ्या. रोगवर 20 प्रश्न होते, 45 आणखी 40 प्रश्न होते त्यावेळेस, मग 45 कसं काय. अरे पण 15 प्रश्न GKचे होते, पैकी 5 प्रश्न इनडायरेक्टली हेल्थ रिलेटेड होते, म्हणजे तांत्रिक प्रश्न होते. बघा, म्हणजे तांत्रिकचा अभ्यास करणं म्हणजे तुम्हाला किती बेनिफिट आहे. पोषणवर 11 प्रश्न होते, मानवी शरीरावर 3, पर्यावरणावर 2, आरोग्य कार्यक्रम नॅशनल हेल्थ प्रोग्रामवर जे आहेत 5, लोकसंख्येवर 2 आणि आरोग्य संख्येवर 2. आणखी मायक्रो लेवलला जाऊन विचार करायचा आपल्याला. उपघटकाचा जर विचार केला तर कोणत्या उपघटकावर प्रश्न होता ते देखील मी सांगणार आहे. ओके, हा जो तुम्हाला डायग्राम आहे तो दिसत असतील. ओके, प्रश्न प्रकार ज्याप्रमाणे सर्वाधिक प्रश्न जे कशावर होते. आता हे जे झालं सब टॉपिक, परंतु पोषणचे मी सब टॉपिक 4 म्हटलं होतं, पण त्याचं डिवायडेशन केलं नाही, परंतु एक वेगळं PPT बनवणार पोषणवर कसं आहे ते. ओके, तर मानवी रक्ताभिसरणवर 2 होते, डासवर 2 होते, याचा समावेश रोगाशी निगडीत होतो. नॅशनल हेल्थ मिशन जे आहेत वेगवेगळे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमावर 3, असंसर्गजन्य आजारावर 1, पर्यावरणावर 2, लसीकरण 1, पोषणवर 11, जीवाणूजन्य आजारावर 2, आरोग्य दिनविशेषवर 2, राष्ट्रीय कुटुंब नियोजनावर 2, मानवी पचन संस्थेवर 1, जलजन्य आजारावर 2 आणि गोलकृमीजन्य आजार जे आहे गोलकृमीजन्य आजार आहे त्यावर 1, आरोग्य सांख्यिकीवर 3, कीटकजन्य आजारावर 1, NRHMवर 1 आणि विषाणूजन्य आजारावर 1 आणि लोकसंख्येवर 2. आता हे सध्या तरी PDF तुम्हाला मेंटरशिप प्रोग्राममध्ये नाही, कारण ह्याचं लेआउट चालू आहे आणि एकदम प्रॉपर लेआउट करून झालं की तुम्हाला ती जी PDF आहे ते मेंटरशिप प्रोग्राममध्ये देणार आहे. व्हिडिओ देखील अपलोड हेच जे आहेत यूट्यूबवरचे ते तिथं होणार आहेत. ओके, मेंटरशिप प्रोग्राम तुम्ही आहे ना मोस्टली बघा तुम्हाला स्कोअर येतो, परंतु नोकरी लागण्यासाठी जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, एक दिशा पाहिजे, यासाठी तुम्ही पैसे खर्च करताय असं समजून घ्या. ओके, आणि जे काही कंटेंट त्यामध्ये ते काही तेवढंच पुस्तकामध्ये किंवा तेवढंच हे दिले तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. ह्याच्यात आपली उत्क्रांती पद्धतीनं बॅच असणार आहे, म्हणजे इव्हॉल्युशन पद्धतीनं, त्यात आणखीन काही बऱ्याच गोष्टी ॲड होतील. ओके, आता प्रश्न संख्यात पाहिलं हे चार्ट जो आहे तो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे, तेच तुम्हाला तिथं अवेलेबल केलेलं आहे. आता थोडक्यात आपण बघणार आहोत की नेमकं प्रश्न क्रमांक आणि कशावर होतं. हे सब टॉपिक जे मायक्रो लेवलचा टॉपिक आहे शेवटी त्याच्यावर काय होतं ते
बघा प्रश्न क्रमांक 1. आता तिथं सिक्वेन्स वेगवेगळे असेल, परंतु आपण जे 45 प्रश्न आहे त्याला सिक्वेन्सनं घेतलेला आहे. ओके. पाणीवर प्रश्न होता, दोन्ही बी पहिले 2 जे होते. पर्यावरणा म्हणजे CO2वर प्रश्न होता. मानवी पचन संस्था म्हणजे उदरपोकळीत कोणता अवयव आहे. मानवी रक्त विसरण संस्था म्हणजे हृदयावर होता. कावीळीवर प्रश्न होता. कावीळीवर प्रत्येक परीक्षेत प्रश्न आलेला आहे. परत एकदा रिपीट सांगतो. पोषण, जीवनसत्व अ, रातांधळेपणा हा आजाराशी निगडीत आहे, बरोबर. आणि विटॅमिन्स जे आहे त्याच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो, अशा प्रकारचा आहे. जीवनसत्व डच्या अभावामुळे काय होतं, मूळदूस आजाराशी निगडीत आहे. म्हणून मी डायरेक्ट कसा प्रश्न आहे ते सांगितलं. डास, अळी प्रतिबंध, गप्पे मासे आजाराशी निगडीत, रोगाशी निगडीत. पाणी, फ्लोराईडच्या संदर्भात. कीटकनाशक, डेल्टोमेथेरिन. मलेरिया नियंत्रण, डेंग्यू हे कीटकजन्य आजार आहेत. ओके. ह्यांचा संबंध, सगळ्याचा संबंध जे आत्तापर्यंत आपण पाहिलं ते सगळं उदरपोकळी जर सोडलं तर सगळे रोगाशी निगडीत होते. ओके. प्रूफ झालं. डास, एडिस एजिप्सी. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र. ओके. नॅशनल हेल्थ मिशनमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र इन्व्हॉल्व केलेलं आहे. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम. प्रत्येक परीक्षेत यावर प्रश्न आहे. ओके. कारण तुम्ही ज्यावेळेस अधिकारी असता हेल्थ डिपार्टमेंटमध्ये, मलेरिया असो, डेंग्यू असो, ओके, त्यानंतर असे आजार आहेत जसं कोविड असो, ह्या सगळ्यांचं तुम्हाला नियंत्रण करायचं आहे. कीटकजन्य आजारामध्ये मलेरिया आला, हत्ती रोग आलं, त्यानंतर डेंग्यू आला, ओके, काला आजार आला, हे अशा प्रकारचे जे काही आजार आहेत कीटकजन्य, त्याचा प्रभावी उपाययोजना करायची आहे. आणि त्याचा विचार करता प्रत्येक परीक्षेत प्रश्न आहे. ओके. 2023च्या पेपरमध्ये जे 80 प्रश्नाचं तांत्रिक होतं त्यामध्ये. ओके. आता तुम्ही ऐका, 80 प्रश्न तांत्रिक आणि 20 अतांत्रिक आहे हे अभ्यासक्रम 2023चा. ओके. 26चं जाहिरात आल्यावर कळेलच, किंवा आहे तसं जर TCSकडे गेलं तर हाच पॅटर्न राहणार आहे. पण काही असू द्या, आपल्याला अभ्यास करायचा आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमावर पुन्हा प्रश्न. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमावर प्रश्न होता. लसीकरण म्हणजे त्रिगुणी लस संदर्भात प्रश्न. 4 बी याच्यामध्ये पेपर आत्तापर्यंत पाहिलं त्याच्यामध्ये होतं. इव्हन झेडपीच्या अभ्यासक्रमामध्ये जे होतं आरोग्यसेवक पुरुषमध्ये त्यात देखील प्रश्न आहे. तो कीटकजन्य आजारामध्ये कुष्ठरोग जे आहे त्यावर प्रश्न होता. असंसर्गजन्य आजार. त्यानंतर राष्ट्रीय कुटुंब नियोजन. हे राष्ट्रीय कुटुंब नियोजनवर मोजका सिलेबस, एक 2-3 पेजेसचा अभ्यासक्रम आहे किंवा पेजेस आहे, परंतु प्रश्न मात्र प्रत्येक परीक्षेमध्ये आहे. म्हणजे रीड लेस रिवाइज मोड त्याचा वापर करा आणि अभ्यासाला हे द्या. आता ह्याचं म्हणजे आता मी अजून तर ॲड केलं नाही, परंतु यावर खास आपण नाही घटक नाही आहे. मिनिमम 20 टेस्ट बनवू. सॉरी 20 प्रश्न, 10चे 2 टेस्ट होतील असे, आणि त्यात सगळं कव्हर होईल असं बघू. आणि नोट्स तर आपण ह्याचं आहे ना, पुस्तकापेक्षा एक्स्ट्रा माहिती आपण आणखीन कुठं मिळते का, म्हणजे आउट ऑफ द बॉक्स जर प्रश्न गेला तर ते मिस नको व्हायला. ओके. ते मेंटरशिप प्रोग्राममध्ये टाकू. गोलकृमी आजार, नारू रोग होतो. ओके. त्यानंतर आरोग्य दिन विशेष, जागतिक आरोग्य दिन. पोषणवर जर विचार केला तर पाणी शुद्धीकरणवर प्रश्न. ओके. NRHMची सुरुवातच्यावर प्रश्न होता, 2005ला सुरुवात. अतिसारवर प्रश्न होता, प्रत्येक परीक्षेत. ORSवर प्रश्न आहे. हत्तीरोगावर प्रश्न होता, कोणत्या आजारावर कोणतं औषध आहे ते. व्याख्या, सांसर्गिक आजार, असंसर्गिक आजार. इन्फ्लुएन्झा विश्वव्यापी आढळ आजार. ओके. प्लेगवर प्रश्न होता. क्षयरोग चालू घडामोडीशी निगडीत होतं, परंतु ते आता प्रत्येक वेळेस आकडा ह्याचा बदलत राहील. ओके. पाण्याचा साठा काढणे सूत्रावर प्रश्न होता. त्यानंतर विरंजक चूर्ण जे आहे त्यावर प्रश्न होता, वापराचे प्रमाण किती पाहिजे. डासच्या जीवनचक्राविषयी प्रश्न होता. काला आजार, वाळवंटी माशावर प्रश्न होता, जे कीटकजन्य आजारामध्ये कन्सिडर केलं जातं. पाणी शुद्धीकरणाच्या संदर्भात प्रश्न होता. पाणी शुद्धीकरण विरंजक चूर्ण टक्के किती वापर केला पाहिजे तो प्रश्न होता. सूत्र होतं साधारण जन्मदर म्हणजे काय, आणि माता मृत्यू प्रमाण. हे म्हणजे तुम्हाला व्याख्या पाठ करायचे जे आरोग्य सांख्यिकीमध्ये कन्सिडर केले आपण. लोकसंख्येमध्ये जर आरोग्याच्या संदर्भात पाठ कराल तर घनता, लिंग गुणोत्तर प्रमाण. ओके. टॉप 5 राज्य, टॉप 5 डिस्ट्रिक्ट आणि बॉटम 5 स्टेट आणि बॉटम 5 डिस्ट्रिक्ट, एवढं सगळं तुम्ही अभ्यास करा. ओके. एन्व्हायरमेंटवर प्रश्न होता. एन्व्हायरमेंटवर अभ्यास करत असताना एक लक्षात घ्या, कायदे आणि त्याचा अंमलबजावणी वर्ष हे मात्र तोंडपाठ करा, कारण यावर आरोग्य विभाग जास्त डीपमध्ये विचारत नाही. ग्रामसेवक, गावातील जन्म मृत्यू निबंध काय, यावर बरेच वेळेस प्रश्न आलेले, लिमिटेड प्रश्न आहे. जन्म झाल्यावर 21 दिवसात ती नोंद केली पाहिजे, ह्यावर एक प्रश्न होता. 2-3 प्रश्न ठरलेले आहेत जे तुम्हाला झालेले आहेत. ओके. 7 रोगशास्त्रीय त्रिकोण, कारक, यजमान, पर्यावरण. आता ह्याचे 3 ते 4 वेळेस प्रश्न वेगवेगळ्या आरोग्य खात्यामध्ये मिळालेला आहे. हा एवढा जरी शब्द ही बॉक्स जरी पाठ केलो तरी तुमचा क्लिअर लक्षात राहील. त्यानंतर मानवी रक्ताभिसरण संस्था म्हणजे मानवी शरीराचे तापमान 37 डिग्री सेल्सिअस जे आहे ते मेंटेन केलं जातं, कोणामार्फत केलं जातं. ओके. अशा प्रकारचे प्रश्न. कीटकजन्य आजारावर जर विचार केला तर परत हत्तीरोग, क्युलेक्स डासामुळे होणारे आजार यावर प्रश्न होता. ओके. त्यानंतर पाण्यातील क्लोरीनची मात्रा चाचणी, ऑर्थोट्युलिड टेस्ट, अशा प्रकारे यावर प्रश्न होता. ओके. आता तुम्ही एवढा जे काही पाहिलेलं आहे, ओके,
लक्षात घ्या, मी तुम्हाला आणखीन एक सांगतोय, 2023 पूर्वी अभ्यासक्रम आहे, ओके, स्पष्टपणे दिलेला आहे. 2023 सारखा दिलेला नसला तरी जे काही तांत्रिक प्रश्न विचारण्यात आले ते सर्व अभ्यासक्रमाला अनुसरूनच विचारण्यात आलेले तुम्हाला दिसून येतील. ओके, ते जे मी डिस्क्राईब केलेले आत्तापर्यंत 2 व्हिडिओ, आता अजून एक व्हिडिओ पेंडिंग. ओके, हे तुम्हाला वाचण्यासाठी PDF मध्ये दिलेलं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहे. पुन्हा एकदा सांगतोय, तुम्हाला आउट ऑफ मार्क्स जे आहेत ते तांत्रिकमध्ये घ्यायचे. ओके, नवीन सुरुवातीला वाचत असताना जरा जड जात असतं, आणि विशेष म्हणजे अभ्यास हे औषधाचे नावं लक्षात ठेवायला जर जात असतं. बाकी इतर गोष्टी ज्या आहेत त्या नॉर्मल आहेत, सोप्या आहेत. ओके, आणि डायरेक्ट असो की इनडायरेक्ट असो, दोन्ही पद्धतीने जे तांत्रिकचा अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला करायचा आहे. ओके, ते आपण मेंटरशिपमधून आणि यूट्यूब मार्फत किंवा आरोग्य विभाग तांत्रिक डायरी मार्फत करायचं आहे. असं प्रत्यक्ष असो की अप्रत्यक्ष, ह्या दृष्टीनं आपल्याला अभ्यास करायचा. ओके, आजचा व्हिडिओ जास्त लेंदी न बनवता मागचे 2 व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेल, 2023 ओके चा प्रॉपर विश्लेषण आणि 2021च्या प्रश्नपत्रिकेचं प्रॉपर विश्लेषण आपण पाहिलेलं आहे. ओके, जास्तीत जास्त तुम्हाला ह्या 2 व्हिडिओ मार्फत समजलं असेल, म्हणून आज आपण लिमिटेड जो आहे तो टॉपिक 16-17 मिनिटाचा बनवलेला आहे. कारण काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एक्स्ट्रा बोलताय बा. ठीक आहे, पहिल्या 2 व्हिडिओमध्ये गरजेचं होतं, बोललोय, आणि आता जे सांगतोय ते लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. आउट ऑफ मार्क्स ही मेंटॅलिटी बनवायची, तांत्रिकला बी आउट ऑफ मार्क्स 180च्या जवळपास तुम्ही स्कोअर घ्यावा अशी माझी नेहमीच आग्रह आहे तुमच्याकडून. कारण अवघड पेपर नाही, सोप्पा ते मध्यम, तुमच्या मनासाठी सोप्पा ते मध्यमच प्रश्न असतो. 3 ते 4 प्रश्न हे तुम्हाला न वाचलेले असतील, बाकी इतर सगळे वाचण्यातच आलेले असतील. हे मी सांगतोय तेव्हा काहीतरी अनुभव आहे किंवा काही पुरावे घेऊन तुम्हाला सांगतोय म्हणून सांगतोय, बाकी अन्यथा असं गोष्टी बोलायचा विषयच नव्हता. ओके, तर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.